अध्यक्ष महोदय, साखर महाग झाली याला पूर्णतः आम्ही जबाबदार नाही आहोत. जनता जबाबदार आहे. पेपर फुटी प्रकरणात या ठिकाणी आंदोलन करायची काय गरज होती? या ठिकाणी दिल्लीमध्ये आंदोलन केलं आणि या ठिकाणी आम्हाला वाटलं की या ठिकाणी नामो निशान मिटतो की काय, परंतु आम्ही लाठीचार्ज केला. अध्यक्ष महोदय, येणाऱ्या कोणताही इलेक्शन असू द्या, त्या ठिकाणी 500,000 रुपये घेतल्याशिवाय मतदान करत नाही जनता. त्या ठिकाणी आम्हाला आतापासूनच पावलं उचलावी लागतात. प्रत्येक योजनेमध्ये कमिशन या ठिकाणी आम्हाला बघावं लागतं. ते कमिशन रुपी प्रसाद आम्ही तुम्हाला वाटप करत असतो या जनतेला. आणि मग या ठिकाणी आम्ही कसं लक्ष देत? साखर निर्यातीवर बंदी आणली नाही, त्यामुळे साखर आयात करण्याची वेळ आलेली आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये 120 रुपये किलो साखर होईल याची हमी देतो. एक शब्द मात्र देणार नाही. साखर आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे साहेबांना कधीच नियुक्त करणार नाही, कारण की त्या ठिकाणी आमचे सरकार पाडण्याची सुद्धा धमक त्यांच्यामध्ये आहे. चुकून अन्न भेसळमध्ये नियुक्त केलं, आता त्यांना लवकर हटवताही येणार नाही. जनता म्हणेल जनतेच्या विकासाचा तर राहिला, पण जनतेच्या आरोग्याशी खेळता का? येणाऱ्या काळामध्ये साखर 150 रुपये किलोवर नेण्याची जबाबदारी आमची. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्हाला बोकांडी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.